कसा प्रतिसाद मिळतोय मतदारांचा? 3 दिवसापूर्वी महाराष्ट्राचे शिवसेनेचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी कोल्हापूर जिल्ह्यामधल्या दोन्ही उमेदवाऱ्या शिवसेनेच्या दोन्ही खासदारांना त्या ठिकाणी देऊ केल्या आणि संपूर्ण गावागावांमध्ये आता दौऱ्याची या ठिकाणी रेलचेल वाढली, उत्साह वाढलाय, कार्यकर्त्यांच्या मध्ये चैतन्य निर्माण झालंय. सामान्य कार्यकर्ता जो अपेक्षेमध्ये होता, जो खऱ्या अर्थानं बुचकुळ्यामध्ये पण होता की काय होणार, कसं होणार, तिकीट मिळणार नाही मिळणार, याच्या बाबतीतल्या सुद्धा चर्चा अनेक रंगल्या होत्या. त्याला पूर्णविराम मिळून कामाला प्रत्यक्षरित्या या ठिकाणी सुरुवात झाली आणि शिवसेनेची झंझावाती सुरुवात या निमित्ताने या ठिकाणी परत एकदा झाली. आता मी माझ्या गाव भेटी या ठिकाणी सुरू आहेत, प्रमुख कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या भेटी सुरू आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही आता मेळावे हळूहळू या ठिकाणी कार्यकर्त्यांची घेतो. खरं तर तुमची उमेदवारी जाहीर झाली, प्रचार दौऱ्याला सुरुवात केली आहे. मात्र कालपासून काहीतरी चर्चा दिसली की हातकणंगलेमध्ये उमेदवार बनण्याची चर्चा सुरू आहे. असं काय तथ्य आहे त्याच्यामध्ये? चर्चा ह्या चर्चाच असतात, त्या चर्चेमध्ये काही अर्थ नसतो. एखादी गोष्ट जर काही निर्णय घ्यायचा असेल तर निश्चितपणे पक्ष नेतृत्व सर्व विचारपूर्वक निर्णय घेत असतं. आज माझी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच्या ह्या चर्चा होत्या. अनेक वेळा लोक रिपोर्टिंगच्या बाबतीत चर्चा करायची होते, काहीतरी या ठिकाणी त्यात बिनसलंय असं त्या ठिकाणी म्हणायचे. पार्टी करत असताना ह्या सर्व बाजूंचं अनालिसिस करूनच एखादा उमेदवार त्या ठिकाणी लॉन्च करत असते आणि माझे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह असल्यामुळेच त्या ठिकाणी हे उमेदवारी देण्याचं काम पार्टीनं त्या ठिकाणी केलं. सामान्य कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरची पॉझिटिव्हिटी मला दिसते, कामातनं झालेली पॉझिटिव्हिटी माझ्या मतदारसंघातली मला दिसते आणि मला माझ्या कार्यकर्त्यांच्यावरचा, माझ्या जनतेवरचा विश्वास आहे की कामाला न्याय देणारी ही माणसं आहेत. शाहू महाराजांच्या ह्या पुरोगामी जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका आमच्या कुटुंबांनी सातत्यानं केली. ही लोकसभेची जी वाट आहे ही आजची वाट नाही, तर 3 पिढ्यांनी आम्ही या ठिकाणी काम करत लोकांच्या पर्यंत ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत जाण्याचं काम एक कार्यकर्ता म्हणून मी त्या ठिकाणी केलंय. ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, आज लोकसभेचं कामकाज करण्याचं या ठिकाणी सौभाग्य सन्मान्य सर्वच या ठिकाणी ह्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातल्या आम जनतेनं मला दिलंय. मला निश्चितपणे खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या मतदारसंघाला मोदीजींच्या हात बळकट करण्यासाठी संपूर्ण ताकदीनं एकनाथजी शिंदे साहेबांचे, मोदी साहेबांचे आणि असणाऱ्या सर्व महायुतीचे कार्यकर्ते एकत्रपणे या ठिकाणी ही विजयी पताका परत त्या ताकदीनं या मतदारसंघामध्ये डोलत ठेवतो. पाहिलं तर भारतीय जनता पक्षाचे आणि मयूर उद्योग समूहाचे प्रमुख संजय पाटील यांचे भाषण व्हायरल होते. ते म्हणतात की आधी सन्मान द्या आणि मग प्रचाराला सुरू होतो. यात तथ्य काय? माझी जशी उमेदवारी जाहीर झाली तशी मी स्वतः त्यांना कॉन्टॅक्ट केलाय, त्यांच्याशी माझी फोनवर चर्चा झाली. त्यावेळी ते मुंबईला होते. आता ते मुंबईला आल्यानंतर भेट घ्यायचा हा आमचा नियोजित कार्यक्रम आहे आणि ते नसल्यामुळे त्यांची भेट होऊ शकलेली नाही. रादर बीजेपीच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी माझ्या आजही चालू आहेत. सगळ्या भेटीगाठी एका वेळी संपत नाहीत. 6 तालुके आहेत, 6 तालुक्यामध्ये ठिकठिकाणी संपर्क करावा लागतो. त्यांचा काही गैरसमज झाला असेल तर निश्चितपणे मी तो दूर करेन. दादा, खरं तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडूनच बातमी येते की पश्चिम महाराष्ट्रासह एकूण एका मतदारसंघातील उमेदवार बदलणार म्हणून. यामुळं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीच बोलते, त्यामुळं शिवसेनेमध्ये कुठंतरी संभ्रमावस्था निर्माण होते का किंवा मतदारांमध्ये पण संभ्रमावस्था निर्माण होते? आपण जर ती पूर्ण प्रेस कॉन्फरन्स ऐकली तर त्यामध्ये त्यांनी स्पष्ट बदलण्याचे संकेत कुठलेही या ठिकाणी दिलेले नाहीत. प्रश्न असा होता पत्रकारांनी विचारलेला की बदलू शकतात का, तर त्यांनी असं सांगितलं की बदलायचं असेल तर ते मला अशी कोणतीही कल्पना नाही, पण बदलण्याचे अधिकार हे सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आहेत आणि 2च ठिकाणच्या मराठवाड्यामधल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या उमेदवारी जाहीर झाले. जर काही यामध्ये बदल करायचा असेल तो अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. हे स्टेटमेंट म्हणजे कुठल्याही लोकसभा मतदारसंघाचं कोणी नाव घेतलेलं नाही, कुठल्याही पार्टीनं कुठल्या उमेदवाराचं नाव घेतलेलं नाही, पण चर्चेचं उदाहरण बाकी एखाद्या मतदारसंघावर अॅनालिसिसच्या अनुषंगाने या ठिकाणी चालू होणं हे योग्य नाही. खऱ्या अर्थानं आम्ही कामात आहोत, लोकांच्या पर्यंत या ठिकाणी पोहोचतोय. सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना, लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना तरुण असतील, माता भगिनी असतील, वडीलधारे असतील किंवा ह्या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचा प्रश्न मी मांडत या ठिकाणी लोकसभेपर्यंत गेलोय. आज सुद्धा या मतदारसंघामध्ये एक वातावरण शिवसेना भाजपनं युतीचं ताकदीचं वातावरण या मतदारसंघामध्ये या ठिकाणी तयार केलंय. अजून समोरच्या उमेदवाराला पक्ष सापडेना, त्यांना स्वतः दिशा सापडेना, त्यांची ससेहोलपट होते, वैचारिक घालमेल झालेली आहे. नेमकं त्यांना काय करायचं हे सुचेना. एकदा पुढे जाऊ म्हणतात म्हणजे एखाद्या वधूला नवरा पाहिजे पण तिचे आई वडील नको, अशी परिस्थिती काही जशी असती
तसं माझ्या विरोधी जे स्पर्धक आहेत त्यांची परिस्थिती तशीच झाली की एका पक्षाचा पाठिंबा पाहिजे पण बाकी दोन लोकांनी मदत करावी पण स्पर्श नको. अशा परिस्थितीमध्ये मी एकदा पुढे जातो म्हणतात, एकदा एकला चलो रे म्हणतात, एकदा माझ्याबरोबर या म्हणतात, एकदा मला बाहेरनं पाठिंबा द्या म्हणतात, एकदा मी तुमचं चिन्ह सुद्धा घ्यायला तयार आहे म्हणतात आणि एकदा म्हणतात की मी माझ्याच ताकदीवर या ठिकाणी पुढे जात राहीन. अशा पद्धतीनं एक वैचारिक घालमेल या मतदारसंघामध्ये एका बाजूला दिसतोय आणि दुसऱ्या बाजूला क्लॅरिटी आहे. आमचं विजन क्लिअर आहे, मोदी साहेबांचं विजन क्लिअर आहे, एकनाथजी शिंदे साहेबांचं विजन क्लिअर आहे. विकासात्मक आणि रचनात्मक कामं घेऊन आम्ही लोकांच्या पर्यंत जातोय. कुणाला वाईट म्हणून या ठिकाणी आम्ही मतं मागत नाही, तर आमची कामं चांगली आहेत. देशाला पुढे नेणारं नेतृत्व मोदी साहेबांचं आहे आणि त्यांचे हात बळकट करत असताना धैर्यशील मानेसारखे आणि माझ्यासारखे अनंत कार्यकर्ते वेगवेगळ्या पद्धतीनं भाजप शिवसेनेचे गावागावामध्ये काम करतायत आणि देश पातळीवर आपल्या देशाला पुढे नेण्यासाठी म्हणून जे करावं लागतं ही राजकारण कुठं जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा ग्रामपंचायतीचं नसून हे देशाच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटचा विजन डॉक्युमेंट असणारं या ठिकाणी नेतृत्व देशाला या ठिकाणी असलं पाहिजे आणि ते मोदींच्या रूपानं गेले 10 वर्ष या देशाला जगाच्या पाठीवरची 5वी मोठी अर्थसत्ता करणारं नेतृत्व या देशाला लाभलंय. निश्चितच या पुढच्या काळामध्ये सुद्धा त्यांचे हात बळकट करत या देशाला एक नंबरचा देश जगामधला कसा करायचा यासाठी आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. खरं तर तुम्ही विरोधीतला एक घटक पक्ष, महत्वाचा घटक पक्ष आहात. भाजपसोबत तुमची युती आहे, मात्र तुमची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांची प्रचंड नाराजी तुमच्यावर आहे. असं कुठंही मला जाणवलं नाही. मी आता स्वतः भाजपनी माझा बोलवून कार्यक्रम त्या ठिकाणी इचलकरंजीमध्ये घेतला. इचलकरंजी कार्यालयामध्ये सर्व कार्यकर्त्यांची भेटी गाठी आणि डायलॉग झाले. परत शिरोडमध्ये आज माझी भाजप बरोबर या ठिकाणी बैठक आहे. सर्व जिल्हा कार्यकारिणीची त्यांची बैठक आहे. सर्व कार्यकर्ते एकत्रपणे या ठिकाणी ह्या कार्यकर्त्यांची टीम आमच्याबरोबर त्या ठिकाणी काम करते. महायुतीचा उमेदवार एकदा ठरला की निश्चितपणे प्रत्येक पक्षाची एक अपेक्षा असते की आपल्या पार्टीच्या उमेदवाराला त्या ठिकाणी स्थान मिळावं. पण ज्यावेळी त्याची चर्चा संपते त्यावेळी दोन्ही पार्ट्या हातात हात घालून त्या ठिकाणी काम करतात. माझ्या मतदारसंघामध्ये भाजपचा तळागाळातल्या कार्यकर्त्यापासून वरिष्ठ नेत्यांपर्यंत ही सगळी टीम या ठिकाणी मोदीजींना आतापर्यंत घरघर पोहोचवत होते. एकदा उमेदवारी या ठिकाणी फायनल झाल्यानंतर आता धैर्यशील माने आणि मोदी या दोघांनाही घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम टीम म्हणून आम्ही सर्वजण एकत्रपणे करतो. आव्हाडे कुटुंबियांशी आपली काही चर्चा झाली ते भाजपकडे इच्छुक होते. माझा मध्यंतरी ज्यावेळी माझी उमेदवारी डिक्लेअर झाली त्यावेळी आव्हाडे साहेबांशी माझा फोन झाला, पण त्यावेळी ते मुंबईला होते आणि येणाऱ्या काळामध्ये आपण बसूया असं त्यांचं माझं फॉर्मल डायलॉग झाला. तुम्ही विरोधी उमेदवाराचा उल्लेख केला. खरं तर तुम्ही त्यांच्या म्हणता की कोणता झेंडा घेऊ ती अशा पद्धतीची त्यांची अवस्था आहे. मात्र ते असं म्हणतात की माझ्याकडे स्वाभिमान आहे, माझ्याकडे किंमत आहे आणि हिमतीने मी एकटा लढतोय. हे म्हणत असतील तर मग दुसऱ्याच्या पाठिंब्यासाठी म्हणून का पायऱ्या झिजवत आहेत? हे जर खरं असेल, स्वाभिमान असेल आणि लाचारी पत्करायची नसेल तर कुणाशी चर्चा करायचंच कारण नाही. त्यांचा मार्ग त्यांनी निवडलेला आहे आणि पहिल्या दिवसापासून तो डायलॉग ते म्हणतायत. पण दुसऱ्या बाजूला इलेक्शनच्या गणितासाठी म्हणून हा वैचारिक गणित नाही किंवा एखादी आयडिओलॉजिकल युती नाही. त्यांच्या साखर कारखानदारांच्या बरोबर युती ज्यावेळी ते करतात त्यावेळी त्याला कुठली आयडिओलॉजी त्या ठिकाणी असते. त्यामुळे ते आयडिओलॉजिकल युतीमध्ये पडत नाहीत, इलेक्टोरियल युतीकडे त्या ठिकाणी ते लक्ष देतात. मी कसा निवडून येईल एवढाच त्यांचा निवड प्रयत्न चालू आहे. महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी नावाची जी संघटना ते चालवत आहेत त्यामध्ये किती खासदार या ठिकाणी ते उभा करतायत, किती ठिकाणी आमदार त्यावेळी ते उभा करतायत, किती जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सदस्यांना त्या ठिकाणी ते राज्यभरामध्ये बळ देत आहेत. ते आता निवड आपल्यापुरतं सेल्फ सेंट्रिक राजकारण त्या ठिकाणी करतायत. ते कुठल्याही पद्धतीचं स्वाभिमानीच्या नावाखाली खरं तर लाचारीच पत्करायचं काम ते त्या ठिकाणी करतायत. मला आपल्याला मुद्दामून सांगितलं पाहिजे की आता कामाची सुरुवात झाली, त्यांच्या पार्टीचं काय करावं हा त्यांचा निर्णय आहे. मी एखादा निर्णय जर एखादा पार्टीचा नेता घेत असेल तर नाव स्वाभिमानी ठेवून काही स्वाभिमान जागृत करता येत नाही. त्याला खऱ्या अर्थानं स्वाभिमानी वागावं लागतं. त्यांचं दरवेळी जर बघितलं धोरण तर नवनवीन गोष्टी त्या ठिकाणी त्यांनी केलेल्या आहेत. एका भूमिकेशी कधीही ते ठाम राहिलेले नाहीत आणि त्या वेळेच्या प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्या हातामध्ये पदरामध्ये काय पाडून घ्यायचं याच्यासाठी म्हणून त्यांचा सगळा हा अट्टाच असतो आणि दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत हे प्रत्येक वेळा ह्या मतदारसंघातल्या जनतेनं या ठिकाणी पाहिलेलं आहे. एकूणच हालचाली पाहता हातकणंगले मतदारसंघातला शिवसेनेचा उमेदवार बदलणार यावर विश्वास तुमचा ठाम? शिवसेनेनं उमेदवार जर बदलायचा असता तर त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर होण्याआधीच बदलला असता. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोणत्याही पद्धतीचा बदल यामध्ये या ठिकाणी होणार नाही. मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की शिवसैनिक म्हणून प्रत्येक शिवसैनिक आता कामामध्ये गुंतलाय. बीजेपीचे कार्यकर्ते कामामध्ये गुंतलेले आहेत. आता गती घेण्याची या ठिकाणी वेळ आहे आणि संभ्रम तयार करण्याची वेळ आता राहिलेली नाही.
कालचा दिवस 1 एप्रिल होता. कालची बातमी जी चालवली ती एप्रिल फुल म्हणून आपण या ठिकाणी डोक्यातनं काढून टाकावी. कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी जे काम करायचं आहे त्या कार्यकर्त्याने आता ताकदीनं गावागावामध्ये मतदारसंघामध्ये बांधणी करण्याच्या दृष्टिकोनातनं शिवसेना भाजपच्या युतीचे उमेदवार संपूर्ण राज्यामध्ये निवडून आले पाहिजेत. या दृष्टीने या ठिकाणी कामाला लागायचे आदेश वर्ण या ठिकाणी दिलेले आहेत. माझ्या पार्टीनं मला गो हेडचा सिग्नल तिकीट दिल्या या ठिकाणी दिलाय. त्याच्यामुळे आता याच्यावरच्या शंका कुशंका काढण्यामध्ये काही अर्थ नाही. दादा, वंचितने आता तिसरा उमेदवार तिथं जाहीर केलेला आहे. काय एकंदरीत वाटतंय फरक पडेल, याचा फटका नेमका कोणाला बसेल किंवा कोणाला याचा फायदा होईल? त्याचं मी अनालिसिस करणं अयोग्य होईल, पण त्याचं अनालिसिस आपण पत्रकार म्हणून अधिक उत्तमरित्या करू शकाल. मागचा फटका, आत्ताचा फटका कुणाचा काय ह्याच्यावर मी जाणार नाही. मी माझ्या मेरिटवर इलेक्शनला सामोरे जातोय. ही इलेक्शन आम्ही करताना शिवसेना भाजपनं केलेल्या कामांच्या जीवावर, मोदीजींनी केलेल्या कामांच्या जीवावर, एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार साहेबांनी जी राज्यात कामं या ठिकाणी केली याच्या जीवावर आम्ही या ठिकाणी इलेक्शनला जातोय. राजकीय समीकरणं घडावीत याच्यासाठी प्रयत्न करणारे कार्यकर्ते एका बाजूला आहेत, त्याची मोड बांधण्यासाठी काम करणारे बाजूला आहेत. आम्ही बाकी आमच्या ध्येय धोरणांची स्टिकअप राहून काम करण्याची भूमिका या ठिकाणी घेतली आणि महायुतीचा जो अजेंडा आहे तो तळागाळापर्यंत पोहोचवून विकासात्मक आणि रचनात्मक कामातनं या मतदारसंघातल्या आम जनतेला आम्ही साथ घालतो.